आता घेऊयात मेट्रो शहरांतील बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेनिमित्त भोर शहरात विविध केंद्रांवर 5 वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आले। प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन पोलिओ मुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। अजित पवारांच्या आठवणीमुळे सलीम सारंग भाऊक झाले। कार्यकर्त्यांचा आवाज आता ऐकला जात नाही असं म्हणत भावनिक पोस्टमधून सारंग यांनी नाराजी व्यक्त केली। घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालं। राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं। पिंपरी चिंचवडमध्ये केतन अग्रवालच्या हत्येचा निषेध करण्यात आला। नागरिकांनी शोकसभेचं आयोजन केलं होतं। केतनला न्याय द्या अशी मागणी करण्यात आली, अशा घोषणा देण्यात आल्या। डोंबिवलीतील गणेश नगरमध्ये रेल्वेच्या जागेतील चाळधारकांना घरं खाली करण्याच्या नोटीस बजावल्या। त्यानंतर रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली। खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन राजेश मोरे यांनी दिलं। अमिताभ बच्चन रविवारी त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांना भेटले। शेकडो चाहते त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते। आता घेऊयात गावखेड्यांकडील बातम्यांचा वेगवान आढावा। धामणगाव